नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये कुठली कुठली पद आहेत, काय पात्रता असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या जाहिरातीची PDF फाईल पाहण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे पाहू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा त्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे। म्हणजे झडपी भंडारासाठी ही जाहिरात असणार आहे। तुम्ही कुठूनही असाल तरी अर्ज करू शकतात। तुमची जिल्हा परिषद जी आहे किंवा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यासोबत राष्ट्रीय आयुष मिशन त्यासोबत इतर जे अजून या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत त्यांच्या अंतर्गत देण्यात आलेले राष्ट्रीय आरोग्य अभियान, जी की मित्रांनो या ठिकाणी NHM असं आपण त्याला म्हणतो, त्यासोबत राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत देखील काही पदं जी आहेत ती भरली जात आहेत। आपल्याला माहित असेल ही पदं जी आहेत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातात। या पदांसाठी परीक्षा होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं। तर NHM अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत। जिल्हा परिषद जे आहे या ठिकाणी भंडारा त्यांच्या अंतर्गत त्यासोबत आरोग्य विभाग जे आहे यांच्या अंतर्गत ही पदं असणार आहेत, जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जी पदं भरली जातात त्यांच्या अंतर्गत। तर बघा आता राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे याच्यामध्ये कुठली नेमकी पदं असणार आहेत, तर पहा पहिलं पद या ठिकाणी असणार आहे ॲडोलॉजिस्ट। याच्यासाठी या ठिकाणी पोस्टिंग तुमचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी असणार आहे। एक पोस्ट भरली जाते, डिग्री इन ॲडोलॉजी मधून मागितलेलं आहे। स्टार्टिंग पेमेंट 25,000 इतकं असणार आहे। एक्सपिरियन्स देखील रिलेव्हंट फील्डमध्ये मागितलेला आहे। त्यानंतर बघा टेक्निशियनची पोस्ट असणार आहे। 12वी सायन्स प्लस तुमचा डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्समध्ये या ठिकाणी पाहिजे। DH मध्येच म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्येच पोस्टिंग असणार आहे। एक जागा आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं जागाची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। यासाठी बघू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही, 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। त्यानंतर पहा तिसरं पद NHM अंतर्गत आहे पॅरामेडिकल वर्करच्यासाठी 2 जागा भरल्या जात आहेत। कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी तुम्ही पाहू शकता। हे जे पद भरलं जात आहे ते मात्र THO म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी तालुका लेवलवरती पद असणार आहे याच्यामध्ये। तर तुमचं 12वी प्लस PMW म्हणजेच पॅरामेडिकल वर्करचा कोर्स पाहिजे, डिप्लोमा असेल किंवा सर्टिफिकेट, लेप्रसी 4 मंथचं म्हटलेलं आहे। एक्सपिरियन्सची गरज नाही, 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे। त्यानंतर पहा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आता कुठली पद आहेत, मेडिकल ऑफिसर MBBS साठी एक पोस्ट असणार आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर पहा राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष मध्ये एक जागा असणार आहे। DPM साठी या ठिकाणी असणार आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये याचं पोस्टिंग असणार आहे, नियुक्ती ठिकाण असणार आहे आयुष मध्ये आयुष विभागामध्ये। याच्यामध्ये पहा ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन मधून मागितलेलं आहे, इन्क्लुडिंग आयुष किंवा MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 इयरचा असेल तरीही चालेल। फ्रॉम AICTE रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून आणि MSAT पाहिजे। त्यासोबत वर्किंग एक्सपिरियन्स 3 इयरचा मात्र पब्लिक हेल्थ प्रोग्राममधला मागितलेला आहे। 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत या पदासाठी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये MPW मेलची पोस्ट 3 भरल्या जात आहेत। कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी पाहू शकता। भंडारा त्यानंतर तुमसर आणि साकोली या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। 12th पास सायन्समधून पाहिजे प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जो असतो किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जरी झालेला असेल तरी देखील अप्लाय करता येणार आहे। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे। त्यासोबत बघा 15वे वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र जे आहे त्या ठिकाणी कुठल्या जागा भरल्या जात आहेत, मेडिकल ऑफिसर MBBSच्या 2 जागा भरल्या जात आहेत त्या पदा या ठिकाणी डिपार्टमेंटसाठी। त्यानंतर त्याच्यामध्ये पहा अजून स्टाफ नर्सची एक जागा भरली जाते आहे, जी की भंडारामध्येच पोस्टिंग असणार आहे। स्टाफ नर्समध्ये या ठिकाणी SCBC साठी एक जागा म्हटलेला आहे, परंतु या ठिकाणी पहा त्यांनी जी माहिती दिलेली आता प्रवर्ग व पदसंख्या प्रतीक्षा यादीकरिता बघा या ठिकाणी रिक्त पदं किती आहेत 2 आहेत, परंतु प्रवर्ग व पदसंख्या प्रतीक्षा यादीकरिता त्याच्यामध्ये पाहू शकता। याच्यामध्ये जर आपण बघितलं मेडिकल ऑफिसर MBBS साठी 15 पोस्ट इथं दिलेल्या आहेत त्यांनी, ठीक आहे। आता याच्यामध्ये प्रवर्ग आणि नियुक्तीच्या ठिकाणानुसार जागा दिल्या आहेत। त्यासोबत बघा इथं पाहिलं आपण तर 17 पोस्ट या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी दिलेले आहेत। कॅटेगरी वाईज इथं पाहू शकता तुम्ही
त्याचे देखील जागा दिलेल्या आहेत स्टाफ नर्ससाठी. GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं या ठिकाणी लागणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर तिसरी पोस्ट अजून आहे MPW मेलसाठी. MPW मेलसाठी देखील याच्यामध्ये अजून दुसऱ्या जागा आहेत, 2 वॅकेन्सी आहेत आणि या ठिकाणी 16 वॅकेन्सी टोटल या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्या म्हणजे या ठिकाणी प्रवर्ग पदसंख्या प्रतीक्षा यादीकरिता याची देखील माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यासोबत पाहता MPW मेलसाठी या ठिकाणी सेम या ठिकाणी असणार आहे 12 पास सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स लागेल. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी इथे देखील असेल. त्यानंतर दुसरं डिपार्टमेंट आहे बघा, प्रोग्राम आहे BPHU. यासाठी देखील पाहू शकता एंटमॉलॉजिस्टच्या 2 जागा आहेत याच्यामध्ये. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहेत आणि तिसरं पद जे आहे या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यासाठी 4 वॅकेन्सी असणार आहेत. 4 वॅकेन्सी पाहू शकता इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेली. यामध्ये फक्त प्रवर्ग पदसंख्या म्हणजे सिलेक्शनच्या जागा दिलेल्या आहेत डायरेक्टली. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 12 पास आणि डिप्लोमा इन रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी DMLT वगैरे असेल तर रिलेटेड सब्जेक्टमध्ये म्हटलेलं आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. अनुभवाची इथं 8 नाही. त्याचसोबत पाहता पॉलिक्लिनिकमध्ये या ठिकाणी वॅकेन्सी आहेत, ज्यामध्ये फिजिशियन्स असतील, गायनेकोलॉजिस्ट असतील, पेड्रिशियन्स असतील, हे सर्व या ठिकाणी डॉक्टरांच्या स्पेशलिस्टच्या पोस्ट भरल्या जात आहेत. त्याची देखील वॅकेन्सी इथं पॉलिक्लिनिकसाठी ठेवण्यात आलेली आहेत. तर पाहता जसं मी तुम्हाला सांगितलं 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात. सध्या तुम्हाला जी ऑर्डर दिली जाते ते 29 जून 2025 साठी असणार आहे. 11 महिने 29 दिवस या ठिकाणी असतात. त्यानुसार तुमचं पुढं काम समाधानकारक असल्यास पुढं तुमची पुनर्नियुक्ती देखील अजून केली जाते. हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं पुढं तुमच्या कामानुसार परफॉर्मन्स रिपोर्टनुसार वाढत राहतं. तुम्ही NHM मध्ये त्याबद्दल पाहू शकता. NHMच्या अशाच पद्धतीने 11 महिने 29 दिवसापर्यंत कॉन्ट्रॅक्ट असतं आणि मागे GR देखील आलेला आहे NHM बद्दलचा आरोग्य विभागाचा. तो देखील तुम्हाला पाहायचा असेल त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परमनंट बद्दलचा ज्यांची गुणाची सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे NHM अंतर्गत. आता NHM अंतर्गत अजून वेगवेगळे या ठिकाणी प्रोग्राम देखील आहेत. फक्त NHM हा एक मेन प्रोग्राम आहे. सुरुवातीला ज्या जागा तुम्हाला दाखवल्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत NHM अंतर्गत त्या भरल्या जात आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला आता बघा अर्ज करण्यासाठी फीस देखील असणार आहे. जसं की राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीस आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये फीस असणार आहे. ही फीस तुम्हाला भरायची आहे QR कोड नुसार स्कॅन करून आणि त्याची पावती देखील सोबत जोडायची. इथं माहिती त्यांनी दिलेली पहा त्याच्याबद्दलची. आता याच्यामध्ये जे या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहेत, काही पदांसाठी वॉक इन इंटरव्ह्यू आहेत जी की MBBSच्या पोस्ट आहेत, पॉलिक्लिनिकच्या पोस्ट जे आहेत त्यांच्यासाठी फक्त, आणि बाकीचे ज्या सर्व पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ह्याची निवड प्रक्रिया जी असते ती जसं की या ठिकाणी दिले पहा त्यांनी तुम्हाला उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्तेची मेरिट लिस्ट तयार करून मेरिट लिस्ट तयार करताना क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेले गुण प्लस उच्च शैक्षणिक अहर्ता प्लस शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कार्यालयाचा अनुभव इत्यादी बाबींचे गुण एकत्रित करून मेरिट लिस्ट तयार करून येऊन संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता पहा बाकीचे जे सर्व पोस्ट आहेत पॉलिक्लिनिक आणि MBBSचे जे पोस्ट सोडून बाकी सर्वांसाठी अर्ज जे आहेत तुम्हाला 9/5/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवायचे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे नोंदणीकृत पोस्टाने अर्ज स्वीकारण्यात येतील. फक्त या ठिकाणी लिहिले पहा नोंदणीकृत पोस्टाद्वारेच अर्ज पाठवायचे. लास्ट डेट 9/5/2025 पर्यंत असणार आहे. पाहू शकता याचा अर्ज नमुना तुम्हाला खाली दिलेला आहे त्यांनी. त्यासोबत संपूर्ण माहिती देखील याच्यामध्ये दिलेली. संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगवेगळा अर्ज देखील इथं तुम्हाला पाहायला भेटेल. पाहू शकता वेगवेगळे अर्ज आहेत. तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचे त्यानुसार हे सर्व अर्ज तुम्हाला इथं पाहता येतील. आणि खाली पाहू शकता या ठिकाणी हे स्कॅन आणि पेचं म्हणजे फीस भरण्यासाठी ऑप्शन देखील दिलेला आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. याची जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.